मित्रांनो, केम छो गुजरात टूर सुरू आहे आणि शेवटचं डेस्टिनेशन आपलं द्वारका. द्वारकेला यायचं आहे. द्वारकेबद्दल मराठीमध्ये माहितीचा कुठलाही व्हिडिओ चांगला सापडत नाही मित्रांनो. कुणीही चांगली माहिती दिलेली नाही. का भीताय? मी आहे. आपली हा व्हिडिओ पहा आणि द्वारकेला या सिरीजमधला हा महत्त्वाचा व्हिडिओ. द्वारकेला यायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो, मी दरवेळेला म्हणलोय की गुजरात ही तीर्थयात्रा करण्यासारखी गोष्ट आहे. आपण द्वारकेला यायच्या आधी सोमनाथ केलं आणि सोमनाथला यायच्या आधी आपण गिरनारला गेलेलो. खरं हा क्रम आपण उलट्या क्रमानेही करू शकतो. म्हणजे खूप सारी लोक आधी द्वारकेला येतात, नंतर सोमनाथ करतात आणि नंतर गिरनार करतात. तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार निवडू शकता. तर द्वारकेला येण्यासाठी आपण कसं आलो मित्रांनो, आपण सोमनाथहून द्वारकेला बाय ट्रॅव्हल्सनं आलो, ज्याच्यासाठी आपल्याला 400 रुपये द्यावे लागले. आपण अराऊंड सकाळी 8-8:30च्या दरम्यान बसमध्ये बसलो ट्रॅव्हल्समध्ये आणि इथं आपण अराऊंड 12-12:30च्या दरम्यान पोचलो. तसेच तुम्हाला जर ट्रेननं यायचं असेल तर ट्रेनचेही वेरावळहून किंवा सोमनाथहून खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील. किंवा पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या या गुजरात तीर्थयात्रेची सुरुवात द्वारकेपासून करायची असेल तर महाराष्ट्रातून आपल्याला 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिला म्हणजे सौराष्ट्र मेल. आपण येताना सौराष्ट्र जनता मेलनं आलेलो मित्रांनो, जी वेरावळीपर्यंत असते आणि आपण गिरनारहून ह्या तीर्थयात्रेची सुरुवात केलेली. खरं इथं द्वारकेतून करायचं असेल तर सौराष्ट्र मेलनं तुम्ही मुंबई सेंट्रलहून सुटणारी रेल्वे आहे. डेली धावते. रात्री 9च्या सुमारास मुंबईहून सुटते. द्वारकेला दुपारी 1:45च्या सुमारास पोचते. तसेच विवेक एक्सप्रेस म्हणून आहे, जी वसई रोडवरून सुटते. विकली एक्सप्रेस आहे मित्रांनो, गुरुवारी धावते. आणि एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस, जी पनवेलहून रात्री 9च्या सुमारास दर शुक्रवारी सुटते. तर त्या सगळ्या ऑप्शननं तुम्ही रेल्वे स्टेशनला येऊ शकता. रेल्वे स्टेशन हे नागेश्वर नागनाथ, जे ज्योतिर्लिंग ते म्हणतात आहेत, तर त्या रोडला आहे. आणि तिथून तुम्हाला कंटिन्युअसली रिक्षा आणि प्रायव्हेट व्हेकल्स अवेलेबल आहेत, ज्या परत आणि तुम्हाला काय करणार आहेत मित्रांनो, जे काही इस्कॉन गेट आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत नेणार आहेत. मित्रांनो, इथं एक लक्षात घ्या, विस्कळीतपणा आहे. आणि तो विस्कळीतपणा आहे हे मंदिराच्या लोकेशनमुळं. आणि हे तुम्हाला मी पुढं संपूर्ण दाखवणार आहे, सांगणार आहे. चला तर जाऊया आता आपण मंदिराजवळ आणि आपली राहण्याची व्यवस्था काय असेल ते पाहूया. जसं मी मगाशी सांगितलं, थोडासा विस्कळीतपणा आहे. का विस्कळीतपणा आहे? प्रशासनामुळे नक्कीच नाही आहे. जे मंदिर आहे, द्वारकाधीशचं जे टेम्पल आहे, ते रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे. वेगवेगळ्या इमारती, वेगवेगळे रेसिडेन्शियल इमारती असतील, वेगवेगळी घरं असतील, ह्या सगळ्यांना वेढलेलं आहे. बघा, आपण कुठल्या तरी एखाद्या मोठ्या तीर्थस्थळी ज्यावेळेला जातो तर ते तीर्थस्थळ जर डेव्हलप केलेलं असेल तर त्याच्या अवतीभोवतीचा सगळा परिसर मोकळा केलेला असतो. कारण आपल्या पंढरपुरात कसं होतं तसंच इथं होतं मित्रांनो. संपूर्ण जे मंदिर आहे ते संपूर्ण रेसिडेन्शियल एरियाच्या मध्ये आहे आणि त्यामुळे मंदिराला सुविधा पुरवताना अवघड जाते. मंदिराकडनं कुठल्या सुविधा अपेक्षित असतात आपल्याला? तर भक्तनिवास आणि भोजनाची. बरोबर आहे. इथं आम्हाला मंदिराकडून मिळणारं भक्तनिवाससुद्धा सापडलं नाही आणि भोजनालयसुद्धा सापडलं नाही. याचा अर्थ नाही असं होतं आहे का? माहीत नाही आहे. आम्ही शोधलं, इंटरनेटवर शोधलं, इथं आल्यानंतर शोधलं, आम्हाला सापडलं नाही आहे. ओके, आता मग काय करू शकतो आपण? तर मी 2 ऑप्शन तुम्हाला मित्रांनो मगाशी म्हणले सांगणार आहे. एक तर मंदिराच्या पुढच्या बाजूला यायचं किंवा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला यायचं. आयदर तुम्ही रेल्वेनं या, आयदर तुम्ही बसनं या, आयदर तुम्ही स्वतःच्या गाडीनं या. कुठं यायचं आहे? मंदिराच्या पुढं किंवा मंदिराच्या पाठीमागं. आता मंदिराच्या पुढे येणार कसं मित्रांनो तुम्ही? तर जे काही इस्कॉन गेट आहे, जे तुम्हाला आत्ता दिसतं आहे, तुम्ही ज्यावेळेला हायवेवरून येत आहे मित्रांनो, कुणीकडून येत आहे? सोमनाथकडून आला किंवा मध्ये जे पोरबंदर गाव लागलं मोठं, तर तिकडून आला जो हायवे, तर त्या हायवेवरून आल्यानंतर तुम्हाला आत मंदिराच्या पुढच्या बाजूला यायसाठी कुठं शिरायचं आहे? या इस्कॉन गेट टेम्पलमधून आत शिरायचं आहे. आता ह्या इस्कॉन गेट टेम्पलमधून आत शिरल्यानंतर तुम्ही कुठल्या रोडवर याल? ज्या रोडवर मी आत्ता उभा आहे. तर कुठला रोड आहे मित्रांनो? हा शिवराज सिंह रोड. ओके, थोडासा आवाज माझा हे होत असेल. पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे हा आणि वर्दळीचा रस्ता आहे मित्रांनो. कारण हा रोड महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. का महत्त्वाचा आहे? तर आत्ता जो कॅमेरा तुम्हाला दिसतोय इकडच्या बाजूला,
तर इकडच्या बाजूला मंदिर आहे बघा मित्रांनो. मी जर तुम्हाला दिशा बरोबर सांगायची म्हणली तर ह्या तिरक्या बाजूला बरोबर मंदिर तुमचं आहे. आणि हा भाग आपण म्हणून काय म्हणतोय, मंदिराच्या समोरचा भाग आहे. ओके, ह्या रोडवर काय यायचं आहे मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुम्ही इथं आलाय तर व्यवस्था कशाची केली पाहिजे, राहण्याची. आता आम्हाला मंदिरातर्फे प्रोव्हाइड केलेल्या रूम्स किंवा भक्तनिवास सापडले नाहीत. खरं ह्या रोडला तुम्हाला खूप साऱ्या धर्मशाळा सापडतील, खूप सारे हॉटेल्स सापडतील, खूप सारे होमस्टे सापडतील. आता कुठला स्पेसिफिक मी सांगतोय का, नाही सांगत मित्रांनो. तुमचा प्रेफरन्स, तुम्ही मुलं आहात, तुम्ही फक्त जेंट्स आहात, तुम्ही फॅमिली आहात किंवा तुम्ही ग्रुप आहात, ओके, याच्यावर तुम्हाला चौकशी करायची आहे. इथं तुम्हाला 2 बेडचे AC रूमसुद्धा मिळतील आणि 10, 15, 20 माणसांची व्यवस्था असलेले हॉलसुद्धा मिळतील. कुठं, ह्या रोडवर. चौकशी तुम्हाला करायची आहे मित्रांनो. इस्कॉन गेटमधून आत आल्यानंतर तुम्हाला खूप सारे मोठे मोठे भक्तनिवास टाईप धर्मशाळा दिसतील. तिथं तुम्हाला मोठे हॉल्स मिळतील. तुम्हाला जर चांगलं सोफिस्टिकेटेड एरियामध्ये चांगलं हॉटेल्स पाहिजे तर ह्याच रोडनं तुम्ही आला तर तुम्हाला वेगवेगळे हॉटेल्स दिसणार आहेत. आता हा रोड पुढं कुठं जातो मित्रांनो, तर हा रोड पुढं जातो गोमती घाट जो आहे तर त्या गोमती घाटपर्यंत जातो. आणि त्याच्या आधी काय लागतं तुम्हाला, तर भतान चौक पुढं आहे. त्याच्या पुढं गोमती घाट तुमचा आहे आणि त्याच्या पुढं समुद्र आहे. आणि त्याच्या उजव्या बाजूला काय आहे मित्रांनो, जसं मी म्हणलं इकडच्या बाजूला काय आहे, मंदिर आहे. याचाच अर्थ याच्या बाजूला काय असणार आहे, इथं तुम्ही भतान चौकात गेला, भतान चौकातनं तुम्ही डाव्या साईडला गेला तर तुम्हाला काय लागणार आहे, मंदिर लागणार आहे, द्वारकाधीश टेम्पल. बघा, बुकिंगचं खूप सारी माहिती मला इथं सांगता येणार नाही. खूप सारे हॉटेल्स आहेत. मी आणि एकदा सांगतो, ज्या ज्या मोठ्या सगळ्या इमारती दिसत आहेत मित्रांनो, इथं असतील किंवा ह्या रस्त्याच्या पॅरलल, म्हणजे हा जो रस्ता आपल्याला दिसतोय, मी पुढे येतो मित्रांनो, ह्या रस्त्याच्या पॅरलल अजून एक रस्ता आहे. ओके, इकडच्या बाजूला रस्ता आहे. तर त्या रस्त्यावर जरी तुम्ही गेला तर सगळे हॉटेल्स आहेत, धर्मशाळा आहे, होमस्टे आहेत. इथं यायचं आहे, एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतोय, इथं यायचं आहे. ओके, इथं येऊन तुम्हाला रूम तुमच्या गरजेनुसार, तुमच्या बजेटनुसार घ्यायची आहे. इथून मंदिर किती लांब आहे मित्रांनो, चालत जरी गेला तर मॅक्झिमम 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी पाक फुडून सुद्धा सांगतोय, पुढे जी मोठी इमारत दिसते बघा भक्तनिवासारखी, तिथून जर तुम्ही चालत यायचं म्हणला मॅक्झिमम 10 मिनिटात तुम्ही मंदिरात पोचताय म्हणतो मित्रांनो. त्यामुळे जवळ आहे, कारण मंदिर इथंच पाठीमागं आहे. आता हा झाला पहिला ऑप्शन. कुठं यायचं आहे तुम्हाला, शिवराज सिंह रोडला तुमची गाडी असेल तर कुठं तरी इथं लावा, घरातल्यांना तिथं बसवा आणि तुम्ही हॉटेल्स बघा, तुम्ही धर्मशाळा बघा, एखादी फायनल करा आणि मग तुमच्या घरच्यांना तिथं घेऊन जावा. रिक्षाला जरी आला तरी त्याला काय म्हणायचं आहे, शिवराज सिंह रोडला मला सोड. इथं आणून सोडल्यानंतर तुम्ही घरातल्यांना कुठं तर बसवा आणि तुम्ही फिरा, तुम्ही हॉटेल बघा, तुम्ही धर्मशाळा बघा, तुम्ही होमस्टे बघा, फायनल करा आणि मग घरातल्यांना घेऊन जावा. गल्लीबोळ आहे, सगळ्यांना घेऊन फिरण्यात काही अर्थ नाही. हा झाला पहिला ऑप्शन. आता आपण दुसरा ऑप्शन बघायचा आहे मंदिराच्या पाठीमागचा. मंदिराच्या पाठीमागं राहण्याची खाण्याची काय व्यवस्था आहे, चला. तर मित्रांनो, आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं की मंदिराच्या समोर यायचं आहे तर ते तिथून सांगितलं, तो शिवराज सिंह रोड. ओके, आता तिथून मी इथं आलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बघूया की तिथं जर तुम्हाला रूम सापडल्या आणि तिथनं मंदिरापाशी जायचं तर कसं जायचं, तर तिथून बघा मी पुढं आलो आहे चालत. ओके, पुढं चालत आल्यानंतर पहिला जो डावीकडे रोड जातो आहे त्या रोडनं स्ट्रेट तुम्ही गेला की तुम्ही कुठं पोचणार आहे, मंदिराकडं. आता मी संपूर्ण मंदिराचं दाखवत नाही, फक्त तुमच्या रेफरन्ससाठी. इथं बघा, इथं मध्ये एक काय आहे, एक मध्ये स्टॅच्यू आहे. ओके, क्रांतीवीर आहेत ते, तर त्यांचा स्टॅच्यू आहे. आपण तिथून आलो मित्रांनो, मगाशी तिथं बोलत होतो शिवराज सिंह रोडच्या तिथनं इथं चालत आलो आपण वर आणि परत कुणीकडे जाणार आहे, डावीकडे जाणारा रोड आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, डायरेक्ट द्वारकाधीश मंदिरापाशी. चला आता जाऊया ह्या रोडनं पुढं आणि डायरेक्टली तुम्हाला मी द्वारकाधीश मंदिरापाशी भेटतो. आणि याच्यानंतर मंदिराच्या पाठीमागं कुठं जायचं, कुठं रूम्स अवेलेबल आहेत आणि तिथनं मंदिरापर्यंत कसं यायचं हे सांगतो. ही लांबड का लावायला आलो मित्रांनो, कारण मगाशी म्हटलं तसं रेसिडेन्शियल एरिया आहे, दिशा आणि गल्लीबोळे लक्षात येत नाहीत. मंदिरापाशी जावे आणि परत जावे मंदिराच्या पाठीमागं रूम्स बघण्यासाठी. चला. तर बघा मित्रांनो, त्या
क्रांतिकारकाच्या पुतळ्यापासून आपण सरळ चालत आलो आणि सरळ चालत आल्यावर माझ्या पाठीमागं डाव्या साईडला तुम्हाला दिसतंय ते आपलं द्वारकाधीश टेम्पल. तर हा झाला पहिला रस्ता पहिल्या आपल्या पद्धतीनुसार की आपण इकडे रूम घेतले मंदिराच्या पुढं आणि तिथनं मंदिरापर्यंत आलो आहे. आता आपण बघायचं आहे दुसरा रस्ता मंदिराच्या पाठीमागं आणि तिकडून इथं कसं यायचं आहे त्याच्या आधी तिथं रूम्स कशा घ्यायचे ते बघू. चला मित्रांनो, मगाशी मी मंदिराच्या पुढच्या बाजूला रूम्स कुठं पाहायच्या ते सांगितलं, तिथनं रूमपर्यंत कसं यायचं ते दाखवलं. आता आलो आपण मंदिराच्या पाठीमागं. एरिया कुठला तर पाहिजे ना मित्रांनो, कुठला एरिया आहे हा? होमगार्ड चौक. लक्षात काय ठेवायचं आहे? होमगार्ड चौक मंदिराच्या पाठीमागं आहे. मंदिरापासून अगेन 5 मिनिटाचं अंतर हे मी लक्षात ठेवलं. होमगार्ड चौकात सुद्धा तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं शिवराज सिंह रोडवर जसे वेगवेगळे राहण्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्राईजमध्ये, वेगवेगळ्या ॲम्युनिटीजमध्ये, तसेच तुम्हाला होमगार्ड चौकात आल्यानंतर तुम्हाला बिल्डिंग्स दिसत असतील. इकडं तुम्ही चारी दिशेला जाऊ शकता. चारी दिशेला तुम्हाला हॉटेल्स, धर्मशाळा आणि होमस्टे सापडतील मित्रांनो. ओके, तर इथं या, आयदर तुम्ही मंदिराच्या पुढं जावा किंवा होमगार्ड चौकात या. होमगार्ड चौकात कुणाला तर थांबवून, घरातल्यांना थांबवून सगळे न जाता एकानं कुणी तर कुठल्याही दिशेला जावा. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हवे असलेल्या ॲम्युनिटीजचं हॉटेल, धर्मशाळा, होमस्टे हुडका, फायनल करा आणि मग घरातल्यांना घेऊन जावा. ओके, आता हे झालं राहण्याचं झाल्यानंतर जसं मगाशी इथून मंदिराला कसं जायचं मित्रांनो, होमगार्ड चौकात आल्यानंतर हा जो रोड तुम्हाला दिसतोय ह्या रोडनं तुम्ही सरळ चालत गेला. आता सरळ चालत गेला की लगेच पोहोचणार आहे का मगासारखं? नाही. फक्त सरळ चालत जायचं नाही, फोन काढायचा, गुगल मॅपवर द्वारकाधीश टेम्पल टाकायचं. तुम्हाला गुगल मॅप द्वारकाधीश टेम्पलच्या अगदी तोंडाला नेऊन सोडणार आहे. इथनं मी दाखवणार नाही कारण गल्ली बोळ आहेत, 4, 5, 6 रस्ते आहेत. मी कुठल्या तर एका रस्त्याने नेणार, तुम्ही कुठं तर चुकाल, दाखवत नाही. गुगलवर विश्वास ठेवा एवढ्या बाबतीत. द्वारकाधीश टेम्पल टाका आणि जावा. तुम्ही कुठं जाताय ते तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, दुसऱ्यांदा तुम्ही ज्या वेळेला आला, मी आत्ता येऊन दाखवलं, तर ह्या रस्त्यानं तुम्ही आता इथं पुढं आलाय परत आणि त्याच ठिकाणी आलाय बघा ज्या ठिकाणी आपण मगाशी आलेलो. मगाशी कुणीकडून आलेलो मित्रांनो? आपण ह्या रोडनं आलेलो. ओके, आता जसा हा रोड येतोय तसा हा रोड सुद्धा येऊ शकतोय. तुम्ही जर गुगलवर टाकलं तर ह्या रोडनं सुद्धा मायबी तुम्ही कधीतरी याल, कारण मी तुम्हाला हा रोड एक दाखवलाय जिथं आपल्याला जमायचं होतं, जिथं आपण रूम घेऊन परत त्या ठिकाणी जमलोय. आणि दुसऱ्यांदा आता मी तुम्हाला दाखवला तो हा रोड. ओके, दोन्ही ठिकाणावरून तुम्हाला दर्शनासाठी कुठे यायचं आहे मित्रांनो? द्वारकाधीश मंदिरासाठी कुठे यायचं आहे? तर ह्या इथं. आता ह्या ठिकाणाला मी स्पेसिफिक काही चौक वगैरे म्हणत नाही, खरं लक्षात घ्या. मंदिर बरोबर कुठं आहे? तुमच्या पुढच्या बाजूला आहे, सूर्य आहे तिकडे तुम्हाला मंदिर दिसतंय आणि त्याच्या बरोबर समोर इथं तुम्हाला काय काय दिसतंय? जुताघर दिसतंय, सामानघर दिसतंय, यात्रिक भोजन प्रसादालय असं दिसतंय. यात्रिक भोजन प्रसादालय तर आम्हाला काही दिसलं नाही, मिळाला नाही. खरं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो थोडंसं अपोजिटिव्ह आहे आपण लाईटच्या. मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी करायच्या नाहीत, आपण लिस्ट घेऊया. सगळ्यात आधी तुमच्याकडे स्मार्ट वॉच, स्मार्टफोन आणि कॅमेरा आणि चाव्या, गाडीच्या चाव्या, ओके, ह्या तुमच्याकडे नसल्या पाहिजेत. ओके, आता जर ह्या तुमच्याकडे नसल्या पाहिजेत तर कुठं जमा करणार? व्यवस्था इथं आहे, मंदिरानं उपलब्ध करून दिलेली. तसेच प्रायव्हेटची सुद्धा इथं व्यवस्था आहे. कसं करायचं, काय करायचं पुढं सांगणार आहे. हे झालं लहान गोष्टी. मोठ्या गोष्टी, जर तुमच्याकडे बॅगा वगैरे आहेत त्याची व्यवस्था इथं मंदिरानं उपलब्ध करून दिलेली आहे. सामानघर, लगेज रूम, इथं लगेज रूममध्ये तुम्ही तुमचं लगेज वगैरे ठेवू शकताय. त्याचबरोबर आता हे झालं मंदिराची व्यवस्था, सामानाची असेल किंवा तुमच्या मोबाईल चाव्या, स्मार्ट वॉचची असेल. जर इथं जमा करायची नसेल, आता हे का म्हणतो इथं जमा करायचं नसेल? कारण ज्या वेळेला मंदिराचं दर्शन सुरू होतं मित्रांनो, इथनं पाक इथंपर्यंत लाईन लागलेली असते. ओके, म्हणजे इथनं परत इकडंपर्यंत लाईन गेलेली असते. आता ह्या केसमध्ये इतका वेळ जर तुम्हाला करायला वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठं जमा करणार? इथं जमा करणार मित्रांनो. कुठं? हो का, इथं प्रायव्हेट आहे. असंच पुढं ह्या रोडला खूप साऱ्या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये तुमचे मोबाईल, तुमचं सामान, तुमची चपलं तुम्ही ठेवू शकताय. चपलाची जबाबदारी ते घेत नाहीत. खरं मोबाईलसाठी त्यांनी लॉकर केलेले आहेत, त्या लॉकरमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता, तुमचे स्मार्टवॉच वगैरे ठेवू शकता. छोट्या बॅगा असतील तर छोट्या बॅगासुद्धा ते दुकानात ठेवून घेतात. कुठल्या कंडिशनवर ठेवून घेतात मित्रांनो? त्यांच्याकडून प्रसाद घ्यावा लागतो. कॉमन स्कॅम जो पार्किंगसाठी असतो आपल्या बऱ्यापैकी देवस्थानच्या ठिकाणी, तसाच इथं कॉमन स्कॅम काय आहे? जर फोन ठेवायचे आहेत, जर बॅगा ठेवायच्या आहेत, जर चप्पल
ठेवायचा आहे, तर तुमचं जे काही असेल तो प्रसाद मंदिरात घेऊन जाण्याचा तो त्यांच्याकडून घ्यावा लागतो आणि आधी घ्यावा लागतो, नंतर घेऊन चालत नाही मित्रांनो. तर बघा तुम्ही आयदर कुठे ठेवाल, इथं ठेवाल, जुता घर आहे, सामान घर आहे, मोबाईल पर्स वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था आहे, किंवा कुठे ठेवाल तुम्ही इथं ठेवाल, इथं किंवा ह्या रोडमध्ये प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे, जे घेऊन जाऊ शकतात. तुम्ही जर एखादी कृष्णाची मूर्ती घेतली तर ती पूजायला आत घेऊन जाऊ शकता. इथं तुम्हाला ज्या वेळेला दर्शन सुरू असतं त्यावेळेला फुलं माळा मिळू शकतात, तुळशीच्या माळा मिळतात, तर हे सगळं मिळतं, आत घेऊन गेलेलं सुद्धा चालतं. खरं आत ते कशा प्रकारे वापरलं जातं तुम्हाला माहिती आहे, आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. ठीक आहे, आपण ठेवलेलं आहे आणि काही गोष्टी ज्या घ्यायच्या आहेत, प्रसाद सुद्धा आत घेऊन गेला चालतो मित्रांनो. आता जायचं कुठून आत तर तुम्हाला सांगतो या मित्रांनो. प्रधानी तिथं आलो आहे बघा, मेन चौक हा आहे आपला मंदिराचा, तिथं सामान वगैरे ठेवलेलं आहे. जे दुसऱ्यांदा आपण मंदिराच्या पाठीमागून आपण आलो रूमकंडा असं आपण समजूया, तर तिकडेच जायचं आहे दर्शनाला जाण्यासाठी. ओके, अजून एक दुसरा रस्ता आहे मंदिराच्या पाठीमागनं, आपल्याला तिकडे जायचं नाही. मेन रस्ता कुठला आहे तो मी तुम्हाला दाखवतो या बघा. ह्याच रस्त्यानं मगाशी आपण दुसऱ्यांदा जे आलो, आपण रूमच्या बाबतीत असेल म्हणा किंवा ट्रॅव्हल्सच्या बाबतीत असेल, आपण दुसऱ्या रस्त्यानं जे आलो त्या रस्त्यानं आपण पुढे निघालो आहे. इथं एक गेट दिसतंय, आता हे एक्झिट गेट आहे बरं का, इथून तुम्ही बाहेर पडणार आहात. एंट्री गेट कुठं आहे मित्रांनो, हे मगाशी जसं लॉकर तुम्हाला सांगितलं, इथं सुद्धा लॉकर आहेत बघा. किल्ली आपण सामान ठेवायचं, प्रसाद घ्यायचा त्यांच्याकडून आणि किल्ली घेऊन आपलं म्हणजे सामान त्यात ठेवून कुलूप घालायचं आणि ती किल्ली घेऊन आपण जायचं. ती किल्ली आत घेऊन गेलं चालते, गाडीची किल्ली आत चालत नाही. या इथं जी गर्दी तुम्हाला दिसत आहे, तर ही माणसं आत जाण्यासाठी बसलेत, इथून आत जायचं आपल्याला. ओके, आता इथून आत गेल्यानंतर तुम्हाला बॅरिकेड्सच्या आत, आता ह्या कंपाऊंडच्या आत बॅरिकेड्स दिसत असतील, तर या बॅरिकेड्समधून आपण आत जातो मित्रांनो. 2 लाईन आहेत, एक लाईन आहे लेडीजची, एक लाईन आहे जेंट्सची. आता लेडीज आणि जेंट्सची लाईन काय होते, पुढे गेल्यानंतर या मी दाखवतो. तर पुढे गेल्यानंतर ज्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत त्या गोष्टींचं चेकिंग होतं. कुठं होतं तर पुढच्या बाजूला होतं, या इकडं पुढं बघा. हा तोच रोड आहे, मी परत आणि सांगतो एकदा की ज्या रोडहून आपण दुसऱ्यांदा आलो, मंदिराच्या पाठीमागं आपण रूम घेतले असं प्रेझ्युम करू आणि तिकडून आलो. तर बघा मित्रांनो, इथं जे आहे तर इथं काय होतं, चेकिंग होतं. एका बाजूनं लेडीज, एका बाजूनं जेंट्स. तुमचे खिसे संपूर्ण तुम्हाला चेक केलं जातं. तुमच्याकडे जर प्रोहिबिटेड वस्तू नसल्या तर तुम्ही इथून काय करता, त्याच्या पुढून आत रस्ता गेलाय बघा, तर ते आहे मेन मंदिराचं गेट. आतमध्ये गेल्यानंतर अगेन लेडीज लाईन, जेंट्स लाईन सेपरेट होते मित्रांनो. थोडंसं उन्हाच्या अपोजिट आहे, आपण तिकडे येऊन बोलूया. गर्दी व्हायला लागली मित्रांनो. ओके, तर आत गेल्यानंतर काय होतं मित्रांनो की लाईन सेपरेट होतात. लेडीजची लाईन सेपरेट होते, जेंट्सची लाईन सेपरेट होते. तुम्ही जेंट्सची लाईन फिरून जाते, म्हणजे उजव्या साईडनं जाते, लेडीजची लाईन डाव्या साईडनं जाते. अगेन महत्त्वाचा गोळ काय होतो की जेंट्सची लाईन दर्शन घेतल्यानंतर उजव्या साईडनं मंदिराच्या बाहेर पडते, लेडीजची लाईन डाव्या साईडनं बाहेर पडते. तर तुमच्यात तो ताळमेळ पाहिजे, कुठं भेटायचं आहे. मंदिराच्या पाठीमागं बरोबर येऊन भेटला तर तुम्ही एका ठिकाणी येऊ शकता, कारण कधी कधी लेडीजला जास्त गर्दी असते, कधी कधी जेंट्सला जास्त गर्दी असते. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता तुम्ही बघताय तिथं माणसं वगैरे बसलेली बघताय, किंवा इथं हे बंद दिसतंय. आज तर रविवार आहे, बरोबर आहे, तुमच्या मनात येईल सगळ्यात महत्त्वाचं दर्शनाचं टायमिंग. ओके, आपल्यासारखी इथली मंदिरं कंटिन्युअसली उघडी नसतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 आपलं द्वारकाधीश टेम्पल काय असते मित्रांनो, बंद असते. ओके, त्यामुळे तुम्ही जर प्लॅनिंग करणार असाल दर्शनाला यायचं तर दुपारी 1 ते संध्याकाळी 5 मंदिर बंद आहे आणि हे कायमच बंद असतं. मध्ये मध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला 15-15 मिनिटाला, एका तासानंतर मंदिर बंद असतं. का बंद असतं मित्रांनो, कारण इथं जे काही कृष्ण भगवान आहेत तर हे कृष्ण भगवान यांना पूजताना एका माणसासारखं, एका सजीव प्राण्यासारखं पूजलं जातं. तर त्यांना विश्रांती पाहिजे, त्यांना जेवायचं आहे, त्यांना भोग लावायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं कंटिन्युअसली होत असतात आणि त्यामुळं मंदिर कंटिन्युअसली काय होत असतं, बंद होत असतं. मग चला मित्रांनो, दर्शन घेऊन तर तुम्ही बाहेर आलात. ओके, खरं इथं आलोय, द्वारकामध्ये आलोय, आपल्याला मेमरीज क्रिएट करायची, फोटो व्हिडिओ काय करायचे, कुठे काढायचे. मोबाईल तर ठेवला आहे, बरोबर आहे. काय करायचं मित्रांनो, एक ट्रिक सांगतो. आतल्या बाजूला जाऊन आपल्याला फोटो काढता येतात. कसं, खरं थोडंसं आपल्याला फसवावं लागतं. परत यायचं बाहेर तुम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर जिथं काही मोबाईल्स वगैरे ठेवलेत, फॉर एक्झाम्पल आता इथं जे लॉकर वगैरे आहेत, आम्ही आता इथं ठेवलेले काल मोबाईल. ओके, इथनं मोबाईल वगैरे आपले कलेक्ट करायचे.
मोबाईल कलेक्ट केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुमचं चेकिंग कुठं होतं म्हणले मी की एंट्रन्समध्ये आत गेल्यानंतर त्याच्या खूप पुढे गेल्यानंतर तुमचं चेकिंग होतं तुमच्याकडे फोन आहे का नाही. मग त्याच्या इन बिटवीन इकडे या बघा, हे जे बॅरिकेड्स आहेत तर ह्या बॅरिकेड्समधनं वाकून तुम्ही पलीकडे जाऊ शकताय. ओके, आता पलीकडे गेल्यानंतर तुमच्या खिशात फोन असणार आहे, चेकिंग तर तुमचं पुढं होणार आहे. तर असेच सगळे करतात मित्रांनो, फोन घेतात, मेन एंट्रन्समधून आत जातात, बॅरिकेड्समधून पलीकडे जातात आणि खूप छान तिथनं फोटो येतात मित्रांनो. आम्ही काल ज्या वेळेला आलेलो तर 6च्या दरम्यान वगैरे झेंडा बदलतात, वरचा ध्वज बदलतात, तर त्याचेसुद्धा खूप छान व्हिडिओ वगैरे येतात, शॉर्ट्स रील्स तुमच्या ज्या काही असतील किंवा हात वर करून काढणारे फोटो जे तुमचे असतील असे, तर ते खूप छान तिथनं येऊ शकतात कारण सूर्य पलीकडच्या बाजूला असतो. तर अशा प्रकारे तुमचे फोटो काढण्याचे सुद्धा जे काही नीड्स आहेत त्या फुलफिल होतील. इथून पुढे हे सुद्धा आम्ही टाकणार आहे बरं का मित्रांनो, कारण फोटो काढणं हे प्रवासा इतकंच महत्त्वाचं आहे. चला, दर्शन झालं. ओके, दर्शनाच्या बाबतीत खूप सारे सांगण्यासारखं नाही आहे मित्रांनो, हेच आहे अव्यवस्थितपणा असल्यामुळं थोडंसं आत जाताना बाहेर येताना एकाच ठिकाणाहून जातोय, फोन वगैरे आपण घेतोय, कसं ठेवायचं, कुठं ठेवायचं, फोटो कसे काढायचे किंवा आत जाताना काही घेऊन जायचं, हे सगळं सांगितले. काही शंका असल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता झालं आपलं देवाचं, रूमचं, कसं यायचं. आता काय राहिलं मित्रांनो आपल्या सिरीजमधलं, खायचं कुठं. ओके, ते चला दाखवतो. मगाशी जसं म्हणलं तसं दर्शन झालं आहे म्हणजे तुमचा विठोबा झाला आहे. आता प्रश्न आहे पोटोबाचा. पहिल्यांदा प्रश्न येईल नाश्त्याचा. नाश्ता तुम्ही द्वारकेमध्ये कुठंही जावा, जिथं गर्दी दिसते, बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी गर्दी असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चांगला नाश्ता भेटेल. नाश्त्यामध्ये काय भेटणार आहे, उपीट मिळणार नाही, पोहे मिळेल, त्यांचे भजिया मिळतील, गोल गोल असतात त्या पिठाच्या, फाफडा मिळेल, जिलेबी मिळेल, तुम्हाला समोसा मिळेल, आलूचे वडे म्हणजे आपले बटाटे वड्यासारखे नसतात, खरं आलूचे वडेही मिळतील, ढोकळा तर सांगितलं आहे, खमण ढोकळा मिळेल, उत्तप्पा वगैरे असल्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे कशाचं सांगतोय, स्टॉलवरचं, जिथं हायजीन चांगलं आहे तुम्ही प्रेफर करा, तुम्ही चूज करा. राहिला प्रश्न जेवायचा. माझं रेकमेंडेशन काय असेल, माझ्या पाठीमागं तुम्ही बघाल श्रीनाथ डायनिंग हॉल, ह्या ठिकाणी खूप जास्त वेटिंग असतं, खूप चांगलं इथं जेवण मिळतं. आता इथं जेवायला काय मिळतं मित्रांनो, तर तुम्हाला इथं गुजराती थाळी, काठियावाड थाळी असं ते म्हणतात, प्लस पंजाबी थाळी, हे 2 ऑप्शन्स अवेलेबल असतील. मी जेवणाचं सांगतोय. थाळी किती रुपयापासून मिळते, वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये 100 रुपयापासून 200 रुपयापर्यंत तुम्हाला थाळी मिळते. किती पदार्थ असतात, 2 भाज्यापासून 4-5 भाज्यापर्यंत पदार्थ असतात. ताक असतं, तुम्हाला लोणचं असतं, पापड असतं, तूप लावलेल्या चपात्या, रोट्या असतात, भात असतो. तर हे सगळे ऑप्शन चांगले. जेवणाचं तुम्हाला किती खर्च होणार आहे, 100 ते 200 रुपये पर पर्सन. आणि तुमचा नाश्त्याचा खर्च किती होणार आहे, 40 ते 60 रुपये पर पर्सन. ओके, तर हे झालं नाश्त्याचं आणि जेवणाचं. जेवण्यासाठी नाश्त्यासाठी चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी जो तुम्हाला ऑप्शन सांगितला तो कुठं अवेलेबल आहे, जे मगाशी मी तुम्हाला होमगार्ड चौक सांगितलेला, जिथून आपण मंदिराच्या पाठीमागून रूम वगैरे सर्च करणार होतो, तर त्या होमगार्ड चौकात बरोबर कोपऱ्यावर तुम्हाला दिसणार आहे श्रीनाथ डायनिंग हॉल. चला मित्रांनो, तुमचं द्वारकाधीशाचं दर्शनसुद्धा झालं आहे, जेवणसुद्धा झालं आहे. खरं तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे. द्वारकेमध्ये असणारी इतर पर्यटन स्थळं कोणती आणि ती कशी बघायची याची माहिती आपल्याला आत्ता घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, द्वारकेमध्ये जी पर्यटन स्थळं आहेत तर आपण ती 2 पार्टमध्ये विभागू. एक म्हणजे द्वारकेचं जे द्वारकाधीश टेम्पल आहे त्याच्या अवतीभोवती असलेली स्थळं, आणि दुसरं म्हणजे याच्यापेक्षा लांब असलेली स्थळं. ह्या 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड करायचं. तर इथं किती टेम्पल्स आहेत मित्रांनो, थोडंसं आपण लाईटच्या विरुद्ध जाऊया. तर इथं टेम्पल्स आहेत 6 महत्त्वाची. मी कोणती सांगतोय तुम्हाला. तर पहिलं जे आहे ते आहे भडकेश्वर महादेव टेम्पल, समुद्राच्या किनारी, अतिशय छान. छोटे छोटे शॉर्ट मी मध्ये टाकतोय. खरं ह्या सगळ्याची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसं फिरलो आहे, कुठलं ठिकाण आहे, काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये पडलेलं आहे. मी फक्त आता लिस्ट वाचून दाखवतो. भडकेश्वर महादेव असेल, सनसेट पॉईंट जो त्याच्यात जवळ आहे, त्यानंतर गीता मंदिर असेल, त्यानंतर गायत्री मंदिर असेल, गोमती नदी जी आपले जे काही द्वारकाधीश टेम्पल आहे त्याच्या खालच्या बाजूला आहे, त्याचा घाटसुद्धा आहे तिथं मित्रांनो. त्याचबरोबर त्रिलोक आर्ट गॅलरी आणि स्वामीनारायण मंदिर. तर ही झाली जवळची ठिकाणं. आता लांबची ठिकाणं बोलू. असं बोललं जातं की जे काय आपलं नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जे ॲक्च्युली कुठं आहे मित्रांनो, औंढा नागनाथला. खरं ह्यांनी यांचं स्वतःचं एक तयार केलं आहे. मी स्ट्रिक्ट बोलतो आहे, ह्यांनी स्वतःचं तयार केलं.
तर ते इथं आहे. इथून किती किलोमीटर आहे मित्रांनो, तर इथून ते आहे 17 किलोमीटर. ओके. त्यानंतर आहे रुक्मिणी टेम्पल, महत्त्वाचं आहे, इथून 2 किलोमीटर. त्यानंतर आहे गोपी तलाव, किती किलोमीटर आहे, 22 किलोमीटर. त्यानंतर आहे बेट द्वारका, जे की आम्हाला तुम्हाला दाखवता आलं नाही मागच्या व्हिडिओमध्ये कारण बंद आहे, इथं कर्फ्यू लागलेला आहे. तर ते बेट द्वारका इथून किती आहे, 30 किलोमीटर. आणि त्यानंतर शिवराजपूर बीच, जसे आपल्या कोकणात बीच आहेत खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, तसा इथला बीच कोणता आहे, शिवराजपूर बीच, जो इथून किती किलोमीटर आहे, 11 किलोमीटर. आता खर्च किती येतो मित्रांनो हे सगळं फिरण्यासाठी? जर इथले टेम्पल तुम्हाला रिक्षानंच फिरायचे असतील तर 300 रुपये 4 माणसांसाठी. सगळ्यात जास्त मी मॅक्झिमम अमाऊंट सांगतोय, ह्याच्या खालचं जे असेल ते तुमचं बार्गेनिंग असेल. ओके. हे तुम्ही पायी फिरू शकता का इथली टेम्पल? जर तुम्ही यंग असाल, जर तुमच्याबरोबर लहान मुलं नसतील तर फिरू शकता. जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील, तुमच्याबरोबर एल्डर पीपल असतील तर मॅक्झिमम 300 रुपयाला 4 लोकांसाठी तुम्हाला रिक्षा करावी लागेल. राहिले लांबची ठिकाणं फिरण्यासाठी किती रुपये मागतात? 4 ते 6 लोकांसाठी, 8 लोकांसाठी रिक्षा तर मोठी आहे, ते 1200 ते 1500 रुपये सांगतात, ज्याच्यामध्ये हिथली टेम्पल प्लस नागेश्वरचं टेम्पल, गोपी तलाव असेल, शिवराजपूर बीच असेल आणि बेट द्वारका जी आत्ता बंद आहे तर तेही इन्क्लूड करतात, इन्क्लुडिंग रुक्मिणी टेम्पल. किती? 1200 ते 1500 रुपये रिक्षावाले मागतात. आता हे सगळं कमी खर्चात करायचं असेल, जर तो मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड दाखवला, द्वारका दर्शन, द्वारका नगरपालिका संचलित द्वारका दर्शन बस सेवा गाइड की सुविधा के साथ, ही किती वाजता असते मित्रांनो? दररोज सकाळी 7:30 वाजता आणि दुपारी 2 वाजता. तिकीट किती असतं? पर पर्सन 100 रुपये. म्हणजे जर 4 लोक असाल तर 400 रुपयेमध्ये हीच सर्व ठिकाणं तुम्हाला फिरता येतात. बस कुठून असते तर मंदिराच्या समोर कोपऱ्यावर तिथं तुम्हाला एक काय म्हणतो तो जो मोठ्यानं बोलणारा तो स्पीकर असतो ना, त्या स्पीकरवर पुकारत असतात द्वारका दर्शन, द्वारका दर्शन. किती रुपये घेतात ती लोक? 150 रुपये. आता ती लोक काय म्हणतोय, कारण ह्या बसचं बुकिंग कुठं करायचं आणि त्या बसला बसण्यासाठी कुठं जाऊन उभं राहायचं याचा पत्ता काय मला इंटरनेटवर सापडला नाही. तुम्हाला जर सापडला तर तुम्ही ह्याद्वारे प्रवास करा किंवा 150 रुपयाच्या बसद्वारे प्रवास करा. ती बससुद्धा सकाळी 7:30 आणि दुपारी 2ला सुटते. सकाळी 7:30ला बसणारी बस 1 वाजता इथं पोचते, दुपारी 2ला सुटणारी बस 6-7च्या दरम्यान इथं पोचते. चला मित्रांनो, ऑफ द रेकॉर्ड बोलतोय, खरं सांगू, बोलून घशाची अक्षरशः वाट लागते. आम्ही अक्षरशः 3 तास झालं फिरतोय व्हिडिओ करायला. द्वारकेत फिरणं सोपं नाही आहे, द्वारकेत व्हिडिओ करणं त्याच्यापेक्षाही सोपं नाही आहे. फिरणं इन द सेन्स मी तुम्ही फिरायला येणार आहे त्या सेन्सनं म्हणतोय, आणि व्हिडिओ करणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. गर्दी आहे, गल्लीबोळ आहे, सगळ्यात महत्त्वाचं कुठनं पिन गया कशाही फिरतायत. गौमातेला आपला सलाम आहे, खरं फिरतायत. आणि गाडी मारणारे तर ते GTA 5च घेतात, होय ना प्रथम? खरं घसा ओरडून कारण दंगा खूप असतोय, ओरडून बोलावं लागतं. त्यामुळे चहा घेतो. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं. तर मित्रांनो बघा, दर्शन ही झालं आपलं आणि पोटा पाण्याचं सुद्धा झालं, खाण्याचं सुद्धा झालं. आता कुठला एक प्रश्न राहिला जो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे शॉपिंग. शॉपिंग काय करू शकता तुम्ही? आता शॉपिंगच्या बाबतीत हा सुद्धा आपण नवीन ॲड केलेला पॉईंट आहे. शॉपिंग म्हणजे काय करावं? कुठल्याही देवस्थानच्या ठिकाणी गेलं तर तिथं जे काही प्रसिद्ध आहे, तिथलं जे काही स्पेशालिटी आहे ती शॉपिंग करावी. आता सगळ्यात महत्त्वाची स्पेशालिटी जी आम्हाला इथं वाटली, थोडीशी कृष्णा स्पेसिफिक आहे, खरं महत्त्वाचे. इथं वेगवेगळे ड्रेस मिळतात बघा मित्रांनो कृष्णाचे. ओके. आता अशा प्रकारे ते सजवलेला असतो कृष्ण. मी थोडंसं आत तुम्हाला दाखवतो, इकडे या. नाही आत न बघूया ते थोडंसं दिखातो. हां, तर बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे कानाला इथं सजवलं जातं आणि त्याचे जे काही वेगवेगळे कॉस्ट्यूम आहेत, माळा असतील किंवा त्याला बसायला असणारा पाट असेल, त्याचे वेगवेगळे दागिने असतील किंवा त्याचा पावासुद्धा असेल बरं का, म्हणजे बासरी, तर हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे इथं मिळतं. तुम्ही आता इथं जर बघितलं पुढच्या बाजूला तर हे बघा असे वेगवेगळे. आता हे दागिने झाले, हे हार झाले, असे वेगवेगळे तुमचे जे नामाचे वगैरे सुद्धा ज्या गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा तुम्हाला इथं मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जे चांगलं वाटलं तर तुम्ही जे लावले ते बघू शकताय तिथं. तर ते वेगवेगळे पोशाख आहेत बघा कृष्णाचे, लहान आहेत, मोठे आहेत, गाद्या आहेत तुमच्या.
तुम्हाला जे लागणार आहे ते कृष्णाला वारं घालायचं जे काय आपण म्हणतो ना, सगळं आपल्यासारखं ते देवाला पाहिजे अशा प्रकारे ते देवाला ट्रीट करतात. गाद्यासुद्धा खूप छान आहेत बघा मित्रांनो. तर हे नक्की न्यायचं आहे इथनं. किंवा हे दागिने असतील बघा, म्हणजे याच्यात मुकुट आहे, बासरी आहे, कानात घालायचं आहे, त्याच्या गळ्यात घालायचं आहे, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. वेगवेगळ्या आकारामध्ये मिळणार आहे. जसं तिथं तुम्ही कृष्णा बघितला, कृष्णा वेगवेगळ्या आकारात मिळतोय, तर वेगवेगळ्या आकारातले त्यांचे दागिने, त्यांचे पोशाख सगळे मिळणार आहे. पोशाखसुद्धा खूप छान आहेत मित्रांनो. तर ही शॉपिंग तुम्हाला नक्की इथं आल्यानंतर द्वारकामध्ये करायचं आहे. असा पोशाख वगैरे माझ्या मते मी तर कुठं महाराष्ट्रात बघितलेला नाही. त्यामुळे 100% या, व्हिजिट करा. आम्ही आता कृष्ण घेतलेला आहे. कृष्ण घेतला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पद्धत असते, लग्न झाल्यानंतर बायकोनं कृष्ण आणायचा असतो. तर तो आमच्या संजनाने घेतला आणि तो माझ्या घरी तो घेऊन येणार आहे. तर तुम्ही इथनं कृष्ण घेऊन जाऊ शकता. कृष्णसुद्धा इथं खूप चांगले मिळतात, पंचधातूचे मिळतात, मूर्त्या खूप चांगल्या आहेत. आणि आम्ही जो घेतला तो माझ्या हाताच्या आकाराचा आहे. तो आम्ही एक 1100 रुपयाच्या आसपास घेतला, पंचधातूचा. किंमतीसुद्धा रिजनेबल मला वाटल्या. तर ही शॉपिंग एक सगळ्यात महत्त्वाची करायची. मित्रांनो, शेवटून दुसऱ्या नंबरला मी दाखवतो की मी कुठं राहिलो आहे. मी राहिलो आहे मंदिराच्या पाठीमागं. मी आलेलो कुठं, तर त्याच होमगार्ड चौकात आलेलो आणि होमगार्ड चौकातून चौकशी करत करत मी कुणीकडे निघालेलो, द्वारकाधीश टेम्पलला. आणि जाता जाता मला भेटलं इथं द्वारकापुरी गेस्ट हाऊस. ओके, द्वारकापुरी नाव ऐकल्यानंतर मला जेन्युइन वाटलं आणि जेन्युइनच आहे ते मित्रांनो. इथं मी रूम घेतले. चला माझी रूम दाखवतो तुम्हाला. छोटीशी रूम आहे, 3 बेडची. किती रुपयाला भेटली ते तुम्हाला वर गेल्यानंतर दाखवतो. तोपर्यंत इथं नंबर बघून घ्या तुम्ही. द्वारकापुरी कुणीकडे आहे, मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला. मंदिराच्या पाठीमागं जे रुक्मिणी देवी मंदिर आहे तर त्याला लागूनच आहे. तर एरियासुद्धा मला चांगला वाटला. अगेन गल्लीत आहे, खरं इथं सगळ्या गल्ल्याच आहेत मित्रांनो. तर इथं आपण आज घेतलेली आहे रूम. चला मी माझी रूम दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, ही आहे आपली रूम. ही रूम आपल्याला कितीला मिळाली, पर नाईट 1,500 रुपये. तुम्ही म्हणशीला की फॅमिली बजेट फ्रेंडली तुम्ही टूर दाखवताय, 1,500 रुपये म्हणजे बजेट फ्रेंडली आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, हे असं ठिकाण आहे की जिथं मी मगाशी जसं सांगितलं संस्थांच्या रूम्स अवेलेबल नाहीत किंवा सापडल्या नाहीत. त्यामुळं जे काय आम्ही चौकशी केली त्यातला सगळ्यात चांगला ऑप्शन आम्हाला हा वाटला. 3 बेडची रूम आहे, जागा कमी आहे, TV वगैरे नाही, AC आहे आपल्याला दिलं आहे त्यांनी, आपण लावलेलं नाही. आणि अशा प्रकारे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, तेही तुम्हाला दाखवतो. चांगलं आहे. पाणीसुद्धा गरम, खूप कडक पाणी आम्हाला मिळालं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही रूम घेण्याचं जे मी तुम्हाला दाखवतो. चलो फास्ट फॉरवर्ड. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे हे बघा, द्वारकाधीश टेम्पलच्या अगदी पाठीमागं आपली रूम आहे. खूप छान व्ह्यू आहे इथून आणि म्हणूनच हे ठिकाण मी चूज केलं. द्वारकाधीश टेम्पल आणि त्याच्या अलीकडे पसरलेला हा आपला अथांग अरबी समुद्र. शेवटला मित्रांनो एवढंच सांगेन की द्वारका करणं थोडंसं ट्रिकी आहे. जसं आपण सोमनाथ केलं किंवा जसं आपण गिरनार केलं तर आपण ते असं म्हणू शकतो की थोडं ट्रिकी होत जात आहे. सगळ्यात सोपं गिरनार आहे, आपल्या भागासारखं वाटतं. सोमनाथमध्ये थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल आणि द्वारकेमध्ये खूपच अवघड वाटेल. कारण आजचा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला नसेल तर परत जाऊन पहा, लक्ष देऊन पहा, नीट बघा. कारण थोडंसं इथं काय आहे की सगळं एका ठिकाणी नसल्यामुळं सोयी सुविधाच्या बाबतीत मी म्हणतोय थोडंसं अवघड जात आहे. कारण व्हिडिओ फॉलो केला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, आपली गुजरातची जी काही यात्रा, तीर्थयात्रा टूर जी होती ती ह्या व्हिडिओ बरोबर इथं संपते. याच्या पुढचा व्हिडिओ आमचा रिटर्नचा असेल की आम्ही कसं परत आणि घरला जातोय, महाराष्ट्रात जातोय. त्यामुळे तोही व्हिडिओ महत्त्वाचा आहे. खरं द्वारकेबद्दल तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, परत आणि म्हणतोय कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामला विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन मित्रांनो, 100% देईन. हा व्हिडिओ पहा आणि द्वारके
द्वारकेला या, हे 100% या व्हिडिओमधून प्रूव्ह होतं आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय द्वारकाधीश. ह्या व्हिडिओमध्ये कॅमेरा पाठीमागं असलेला आमचा प्रथमेश, माझा प्रथमेश, जे काही सगळे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ पुढनं बोलणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा हे कॅमेरा वगैरे हँडल करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण ह्या गल्ल्या वगैरे खूप लहान होत्या, होय ना प्रथम? होय लय. प्रथमचा एक्सपिरियन्स घे शेवटला, कसं वाटलं प्रथम? छान वाटलं मित्रांनो. पप्पाने आता सगळं थोडक्यात सांगितलंय, कारण पप्पा आणि मीच ठरवून सगळं करतो. असं नाही की मी एकटाच करतोय बॅकएंडला. पप्पाच सांगतात, पप्पानी गाईड केलं तसंच मी केलंय सगळं. लाडीगुडी लावते बघा. नाही मित्रांनो, लाडीगुड नाही, जी खरं आहे ती सांगितलंय. खरं कशी वाटली ट्रिप नक्की सांगा. ते एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर किचकट आहे, खरं मज्जा पण येते यात. होय ना? होय, मज्जा पण येते तेवढीच. चला, आमच्या पतुल्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर 100% करा. 100% चला बाय.